जय भीम. 6 डिसेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन आपण साजरा करतो. असं जगामध्ये जे काही आपले विचार सोडून गेले, तळागाळातील गोरगरिबांचे, दीनदलितांचे, सर्व भारतीयांचे, मानवजातीचे कल्याणकारी मार्ग दाखवून डॉक्टर बाबासाहेब आपणाला सोडून गेलेत. आपला फार मोठा आधार गेला याचं दुःख सर्वांच्या मनात आहे. आणि त्याच भक्तिभावानं जे आपणाला दुःख होतंय किंवा अंतःकरणात प्रत्येकाच्या काळजात जी वाटतंय त्याच्याबद्दल आपण आज हा महापरिनिर्वाण दिन साजरा करत आहोत आदरभावाने, प्रेमाने. परंतु आता बाबासाहेब आपणाला सोडून गेले, सर्व काही सांगून गेले, आपण उघडे पडलो, आपणाला काही कळेनासं झालं आहे, आपला मार्गदाता गेला आहे हे आपण म्हणतो आहे. मग आता त्याच्यानंतर काय? तर माझी सर्वांना नम्र विनंती एकच आहे की बाबासाहेबांनी स्वतःच्या मुलाबाळाची काळजी न करता तमाम लोकांची काळजी केली. ते आपणाला सोडून गेले हे ठीक आहे, परंतु त्यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करत असताना माझी एक नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण मोठमोठ्या स्टेजवरून किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये ठणकावून सांगत असतो की बाबासाहेबांनी आम्हाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असं एक तत्त्व सांगितलेलं आहे. बरं, शिका म्हणल्याच्या नंतर बाबासाहेबांनी ज्या काही लोकांना त्यांच्या काळामध्ये आर्थिक मदत देऊन परदेशात शिकायला पाठविले, ते शिकून आले, डिग्र्या घेतल्या, परदेशातून डिग्र्या घेऊन आले आणि त्याचा परिणाम आपणाला भोगायला म्हणजे काय झाला हे आपण पाहतच आहेत की ज्यांनी बाबासाहेबांनी एवढं स्वखर्चानं त्यांना शिक्षणाला मदत केली, ते डिग्र्या घेऊन आले, भारतात आले आणि शेवटी बाबासाहेबांच्या पश्चामध्ये त्यांच्याच चळवळीला, त्यांच्याच ज्या काही संस्था होत्या त्या लुटण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबाच्या विरोधात हे लोक गेले, त्या विचाराला त्यांनी फाटा दिला आणि आपला स्वार्थ साधू लागला. मग मला सांगा, शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. याच्यानंतर आपल्यातले काही लोक शिकले कुठपर्यंत घेतले किंवा शिक्षण काही लोकांनी घेतलं, कोणी नोकरीपर्यंत जाईपर्यंत शिक्षण घेतलं, कोणी मॅट्रिक पास झाला, कोणी 12वी पास झाला, कोणी पदवीधर झाला, कोणी पोस्ट ग्रॅज्युएट झाला, कोणी PhD घेतली, कोणी डॉक्टरेट घेतली, कोणी म्हणजे असं शिक्षणं घेतली, मॅनेजमेंटचे शिक्षणं घेतली. शिक्षण घेऊन फक्त तुम्ही बाबासाहेबाच्या मागं सुटाबुटा कोटात राहू लागले, लोकांना विद्वत्ता पाजळू लागले, इथपर्यंत ठीक आहे. आणि म्हणून तुम्ही शिकल्यानंतर तुम्हाला जे पद मिळालं, तुम्हाला जी नोकरी मिळाली, तुम्हाला जे आर्थिक धन प्राप्त झालं, तुमची समाजामध्ये प्रतिष्ठा उंचावत गेली, याचा फायदा कशात झाला याचा विचार कोणी केला का? हे जे काही झालं ते बाबासाहेबांनी आपणाला सांगितलेलं, त्यांचा तो आपण एक मंत्र स्वीकारला, शिकलो आणि शिकल्याच्या नंतरच त्याच्यानंतर बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं? शिका, त्याच्यानंतर संघटित व्हा. आज आपला समाज किंवा
संविधानाच्या विचाराचा समूह हा संघटित होताना दिसतोय का? बिलकुल दिसत नाही. तुम्ही शिकले, सवरले, कोणी फार मोठा नेता झाला, कोणी डॉक्टरेट झाला, कोणी न्यायाधीश झाला, कोणी काही झालं, कुठल्या पदावर गेला, कोणी आमदार झाला, कोणी खासदार झाला, मोठ्या पदावर गेले. परंतु संघटन करण्याच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्याही स्वार्थपोटी जगताना ह्या शिकलेल्या माणसांनी बाबासाहेबाचा विचार मारण्याचं काम केलेलं मात्र स्पष्ट दिसतंय. कारण का, तुम्ही शिकले खरे, ते बी पूर्ण शिकले नाही, थोडेफार शिकले, चांगले झाले, तुमची प्रगती होण्यापर्यंत शिकली, परंतु संघटित मात्र झालेले नाहीत. संघटित का झाले नाहीत? आज महापरिनिर्वाण दिन साजरा करत असताना किंवा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करत असताना बाबासाहेबाचा विचार आम्ही पुढं नेतोय, बाबासाहेबाचा विचार आम्ही सांगतोय, बाबासाहेबाचे खरे अनुयायी आम्ही आहोत, बाबासाहेबांचे खरे पाईक आहोत, अशा कितीतरी त्या चैत्यभूमीवर आणि दीक्षाभूमीवर ज्याचे त्याचे पेंडॉल वेगळे लागलेले असतात आणि मी किती बाबासाहेबाचा खरा अनुयायी आहे, किती पाईक आहे हे दाखवण्याचा प्रत्येक संघटना, प्रत्येक नेता हा तिथं ओरडू सांगण्यात दंग असतो की खरेच बाबासाहेबाची चळवळ मी चालवतो, बाबासाहेबाचा विचार मी पाळतो. हे कितपत सत्य आहे हे सर्वसाधारण जनतेला काही कळत नाही का? बाबासाहेबाचा अडाणी समाज किंवा सामान्य माणूस किंवा कमी शिकलेला माणूस हे सगळं तुमचे नाटकं ओळखून आहे, त्यांना कळतं आहे सगळं. तुम्ही स्वार्थापोटी गेलात, शिकलात, उच्च पदस्थ राहिलात, परंतु संघटन करण्यामध्ये तुम्ही अयशस्वी ठरलात. बाबासाहेब म्हणत होते तुम्ही सत्ताधारी बना, सत्ता तुमच्या ताब्यात घ्या, तुम्ही सत्ताधारी बना, त्यावेळेला तुमचे अधिकार तुम्हाला वापरता येतील, तुमच्या समाजाचा उद्धार करता येतील, सुधारणा करता येईल, हे बाबासाहेब सांगत होते. परंतु तुम्ही कुणी एखाद्या पक्षानं तुकडा टाकला की तिकडं धावू लागले आणि ते तुकडा चघळत बसू लागले, परंतु तुम्हाला एकत्र यायचं काही समजत नाही. कारण जो तो हेवे दावे आपसात हेवे दावे करू लागला आणि मी कसा श्रेष्ठ आहे, माझं किती चांगलं आहे आणि मी कसा सत्तेत आलो. बाबासाहेब म्हणले सत्तेधारी व्हा. अरे लाचारी करून सत्तेधारी तुम्ही जाता. तुम्ही संघटित व्हा, तुमचं संघटन होऊ द्या, तुम्ही एकत्र या आणि एकत्रितपणे तुमचा सामाजिक लढा पुढे जाऊ द्या आणि एकत्रितपणे तुम्ही सत्तेत जा. हा बाबासाहेबाचा दृष्टिकोन होता. परंतु तुम्ही तसं न करता बाबासाहेबाचे खरे मूळ विचार हे बाजूला ठेवून कुण्यातरी एका पक्षाचं लांगून पांगून करून त्याच्या पुढं गोंडा घोळून एखादं पद मिळवता, सत्तेत जाता आणि मी सत्ता काबीज केली आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी खरा त्यांचा पाईक आहे, त्यांचा अनुयायी हे सांगण्यात तुम्ही काही आनंद मानून घेता. असं नाही मित्रांनो. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त तरी लक्षात घ्या, तुमचा समाज किती आहे, तुमचा समाज किती आहे, तुमच्या विचाराचा समाज किती आहे. मग तो जनरलमधीलही काही असतील, ओबीसी असतील, मागासवर्गीय असतील, बुद्धिस्ट असतील, पुन्हा आदिवासी असतील, ह्या सर्वांना तुम्ही किती सामावून घेतलं, त्यांच्यात किती मिक्सअप झाला, त्यांना जवळ घेतलं का? बाबासाहेबाचा विचार ज्यांना कळाला नाही त्यांच्यापर्यंत तुम्ही विचार घेऊन गेलात का? त्यांना आपलंसं केलं का? मग तुम्ही संघटन करण्यात किती यशस्वी झालात हे त्याच्यावरून कळतं. आणि मग तुमच्या विचाराचे, बाबासाहेबाच्या विचाराचे एक संघ, एकमुखी सत्ता स्थापन करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला तर काहीच नाही. एक त्या पक्षाकडून जातो, एक दुसऱ्या पक्षाकडून जातो, तिसऱ्या पक्षाकडून जातो आणि त्यांनी टाकलेला तुकडा चघळत बसतो आणि पुन्हा मी सत्तेत कसा आलो, मी कसा श्रेष्ठ आहे, मी बाबासाहेबाचा खरा पाईक आहे, समाज माझ्या पाठीशी आहे, हे सांगत मिरवत फिरत असता.
हे आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अरे बाबासाहेबांनी ज्याच्यासाठी आयुष्य घातलं त्या समाजाला तुम्ही संघटित करण्याचा प्रयत्न किती केला, त्यांना प्रबोधन करण्याचा किती प्रयत्न केला, तुम्ही बाबासाहेबाच्या तत्वाशी किती इमानी इतबारे वागलात, हे तुम्ही विचार करणं आजच्या घडीला गरज आहे. लोकांना भूलथापा देऊन आपला माणूस बाबासाहेबाच्या विचाराचा जर एखाद्या निवडणूक उभा असेल तर तो काही निवडून येणार नाही, तो पडणार आहे. मग आपलं मत कशाला वाया घालवायचं, असा तुम्ही अपप्रचार करीत आपल्याच माणसाला, आपल्या जवळ येणाऱ्या माणसाला दूर जायला सांगता आणि आपला माणूस सत्तेपर्यंत पोहोचता आपणच आपल्या माणसाचे पाय खेचता. हे तुमची प्रवृत्ती हे बाबासाहेबाच्या विचाराला किती घातक आहे हे सगळ्याला दिसून येते. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोने सगळ्या जगातून, भारतातून, महाराष्ट्रातून मुंबईला खच भरलेले असते. आज तुम्ही शिवाजी पार्कची आजची रात्री 2 वाजताची अवस्था बघा. जशी काही एखाद्या आईच्या कुशीमध्ये लेकरं झोपलेत अशी शांत हजारो लोक त्या मंडपाने जिथं मिळेल जागा तिथं शांत झोप घेत आहेत. हजारो पुस्तकांचे ठेले लागलेत, तिथं दुकानं लागलेत. उद्या बघा जे कमी शिकलेले आहेत ते सुद्धा बाबासाहेबांचे विचाराचे पुस्तकं गट्टेच्या गट्टे येतात. एक विचार करा, प्रत्येक वर्षी 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी, 14 ऑक्टोबर बाबासाहेबाच्या धम्मदीक्षा दिनी, परिवर्तन दिना दिवशी कोट्यावधीची 50, 60, 70, 80 कोटीपर्यंत पुस्तकं खरेदी केली जातात, विकली जातात. आणि हे बाबासाहेबाच्या प्रेमापोटी सर्वसाधारण समाज करतो. परंतु जो तुम्ही काय परिस्थितीनं, शिक्षणानं कुठं पुढं गेलात, तुम्ही ह्या संघटन करण्यात अयशस्वी झालेले आहेत, ह्या लोकात मिक्सअप होत नाहीत, ह्यांना तुम्ही समाजाला वाऱ्यावर सोडून तुमच्या सत्ता खुर्चीवर बसण्याचा तुम्ही प्रयत्न करतायत, स्वतःचा स्वार्थ साधण्यात मशगूल आहात, असं तुम्हाला कधी वाटलं नाही का? हे तुम्हाला जरी नाही वाटलं, सर्वसाधारण माणूस बोलू शकतो. हा समाजातला एक माणूस हा चर्चा करतो, परंतु त्याची ऐपत नसते तुमच्याशी झगडायची. तुम्ही त्याला वेड्यात काढता. अहो त्यालाच काय, जे खरे बाबासाहेबांचा ज्ञानाचा प्रकाश आज फिरतोय घरोघर, महाराष्ट्रभर, देशभर, ज्याचं वजन आहे, अशा माणसाच्या सुद्धा टिंगल टवाळी करताय. त्यांना काही कळतच नाही. ते असं करायला पाहिजे, तसं तुम्ही सल्ले देता. अरे ज्या माणसाकडं अशी विद्वत्ता आहे, बाबासाहेबाच्या पाठीमागं त्यांनी आज सुप्रीम कोर्ट काय चालते, संसद काय चालते, राज्यसभा काय असते, विधानसभा काय असते, विधान परिषदा काय असते, सुप्रीम कोर्टात कुठं काय निकाल झालेत, अख्ख्या भारतातल्या हायकोर्टातले कुठं काय निकाल झालेत, हे सगळं डोक्यात ठेवणारा एकच माणूस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत, प्रकाश आंबेडकर आहेत. ह्या विचाराला त्यांनी कुणाचंही लांगून पांगण केलं नाही, कुणाशी लाळगोटेपणा केलेला नाही किंवा कुणाच्या सत्तेसाठी, खुर्चीसाठी कुणाच्याही मागलं नाही. त्यावेळेला तुम्हाला थोडी तळमळ वाटत नाही? अरे ज्या राजग्रहासाठी तुम्ही गद्दार होतात, राजग्रहासाठी बेमान होतात आणि बाबासाहेबाचं तत्त्व सोडून स्वतःच्या स्वार्थासाठी इकडून तिकडं कोलांट्या उड्या मारतात ना, याचा थोडा तरी आत्मचिंतन करण्याची आपणाला गरज आहे. आज महापरिनिर्वाण दिन आहे. आता आपण शिकलो, संघटितपणे संघटन करण्यासाठी बरंच शिकलो तर बरेच. ही प्रगती इतरांना पाहत नाही हे तुम्हाला सुद्धा कळतं आहे, मी सांगण्याची गरज नाही. परंतु संघटन करण्यामध्ये तुम्ही अयशस्वी आहेत, अपयशी आहेत आणि तुम्ही संघटन होऊ न देण्यासाठी आटोकाट प्रयत्नही करत आहेत. किती लोकांनी बाबासाहेबांच्या नावावर पक्ष उभा केलेत,
कित्येक पक्ष या महाराष्ट्रात देशात उभा केलेत. रिपब्लिकन पक्ष किती आहेत, अनेक पक्ष बाबासाहेबाच्या नावानं किती आहेत, संघटना किती आहेत, तुम्ही एक का होत नाहीत. आणि बाबासाहेबाच्या त्या विचाराला मात्र तुम्ही फाटा देताय संघटित होण्याबाबतीत. आणि संघटितच तुम्ही नाही झाला तर तुमचा एक विचार कसा राहील आणि समाजाची प्रगती कशी होईल आणि संविधानाचं रक्षण कसं होईल याचा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आणि जर तुम्ही शिकून संघटित नाही झाला तर संघर्ष कुणाशी करणार, कसा करणार आणि का करणार. अरे तुम्ही जर एखाद्याच्या त्या कठपुतली भावलीसारखं जर तुम्ही एकाच्या छायेखाली वागू लागलात तर तुम्ही संघर्ष कुणाशी करणार. मग बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष कशासाठी करायचा? समाजाच्या उद्धारासाठी, राष्ट्रभक्तीसाठी, ह्या राष्ट्राच्या प्रेमासाठी आणि ह्या राष्ट्राच्या प्रत्येक मानवाच्या कल्याणकारी असं हे जे 18 पगड जाती 7,763 जाती या देशामध्ये आहेत त्यांच्या भल्यासाठी हे संविधान बाबासाहेबांनी तयार केलं. त्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला संघर्ष करायचा आहे. तुम्ही संघर्ष कुठं करताय? आपसामध्ये. बाबासाहेबाचे विचार मी वेगळा सांगतो, तो वेगळा सांगतो, तो तिसराच सांगतो आणि मी कसा श्रेष्ठ आहे हे समाजात दाखविण्याचा आजकाल पुढारलेल्या व्यक्तींचा हा प्रयत्न कसोशीनं चालू आहे. परंतु हा संघर्ष आपसात मात्र फार मोठ्या दिमाखानं तुम्ही चालवलेला आहे. याचा तर पश्चाताप तुम्हाला करावा लागेल आणि ह्याचा घाटा अख्ख्या समाजाला भोगावा लागेल. याचा परिणाम तुम्ही आत्ताच लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्हाला आत्मचिंतन करण्याचं गरज आहे. बाबासाहेबाच्या शब्दाला आपण किती प्रामाणिक आहोत, किती इमानदार आहोत हे तुम्ही आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आज मी बोलत असलो तरी तुम्हाला खटकेल, तुम्हाला त्याचं वाईट वाटेल. हे कोण शहाणा निघाला अजून सांगायला. अहो बाबासाहेबाचेच विचार तुम्हाला पटत नाही, त्याचंच अनुकरण करत नाही तर मी कुठला कोण. बाबासाहेबाच्या राजगृहाला तुम्ही गद्दार होत आहे, बेईमान होत आहे आणि तिथं तुम्ही शिकूनसुद्धा संघटित होत नाही. आणि संघटित होताना जे आपल्या पुढं संविधानाच्या विरोधात उभा आहेत, समाजाच्या विरोधात उभा आहेत, विचाराच्या विरोधात उभा आहेत, त्याच्याशी संघर्ष करण्यात तुम्ही अपयशी ठरलात हे कधीही तुम्हाला कबूल करावं लागेल असं मला तर स्पष्टपणे वाटतं. परंतु तरीही सर्व समाजाला, मानवजातीला, आंबेडकरी विचारवंतांना किंवा सर्वसाधारण माणसांना, माझ्या माय भगिनींना नम्र विनंती करतो, बाबासाहेबाच्या महापरिनिर्वाण दिनी आपण एकच विचार करा. बाबासाहेबांनी दिलेला मार्ग, त्यांचा विचार पुढं घेऊन चला, तरच आपण जीवन आपलं यशस्वी जगू. अन्यथा अंधार आहे. याच्यासाठी नम्र विनंती आहे, आज तरी ठरवा की बाबासाहेबाचा खऱ्या विचाराचा मी पाईक होईन आणि त्या विचारानं चालावं, तरच आपली प्रगती आहे, तरच त्याच्यात यश आहे. एवढंच बोलतो. नमो बुद्धाय. धन्यवाद. जय भीम.